नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत चटपटीत सगळ्यांचीच आवडीची पापड चाट. तर स्ट्रीट स्टाईल पापड चाट घरच्या घरी कशी तयार करायची ते आज मी इथे दाखवणार आहे. यासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूयात. बटाटे, मैदा, रवा, यानंतर ओवा, जिरे आणि मीठ, तिखट, हळद, तेल. तर आता सर्वप्रथम आपण बटाटे धुवून घेऊ आणि ते एका कुकरमध्ये शिजायला लावू. येथे मी 8 ते 9 माणसांसाठी करत आहे, त्यामुळे साधारण 1.5 किलो बटाटे येथे मी घेतलेले आहेत. आता आपण साधारण 2 ते 3 शिट्ट्या घेऊन बटाटे उकडून घेऊया. यानंतर येथे मी 8 ते 9 माणसांसाठी करत आहे, म्हणून साधारण मध्यम आकाराची वाटी घेऊन 8 वाट्या मैदा मी येथे घेत आहे. आपण आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार येथे प्रमाण बदलू शकतो. येथे मी 8 वाट्या मैदा आणि 8 वाट्या मैद्यांसाठी 2 वाट्या रवा असे प्रमाण घेतले आहे. रवा टाकल्यामुळे आपण जो पापड करणार आहे तो पापड अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा होतो. या रेसिपीसाठी पापड नेहमी कुरकुरीतच लागतो, तरच पापड चाटची मजाच वेगळी असते. आता या ठिकाणी रवा आणि मैदा घेऊन झाले आहे. यानंतर आता आपण घेऊयात जिरे. साधारण 1 ते 1.5 चमचा जिरे मी हातावर घेतले आहे आणि हातावरच असे बारीकशे स्मॅश करून आपण येथे टाकून घेऊया. मैत्रिणींनो, हे मिक्सरमध्ये देखील करू शकतो, पण जिरे हे दिसले तर फार छान वाटतात, म्हणून मी जिरे ओवा हे हातावरच बारीक करून घेत आहे. मिक्सरवर केल्यानंतर अगदी बारीक पूड होते आणि आपली जी पापडी आहे त्याचा कलरही त्यामुळे बदलू शकतो. आता येथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया. साधारण 2 ते 2.5 चमचे मीठ घेतले आहे. त्यानंतर हळद घेऊया. हळद ही यासाठी घ्यायची कारण त्या पापडीचा कलर बदलावा म्हणून. या ठिकाणी मी साधारण 1 चमचा हळद येथे टाकून घेतली आहे. त्यानंतर आपण आता येथे तेल टाकूयात. साधारण येथे मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले आहे. तेल टाकल्यामुळे या पापडीला खुसखुशीतपणा जास्त वाढतो. कोणत्याही तळलेल्या पदार्थामध्ये आपण कोमट करून तेल टाकल्यानंतर पदार्थ हा कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यास मदत होते. ही एक अत्यंत महत्त्वाची टीप आहे. त्यानंतर हे सर्व टाकलेले जिन्नस आपण हाताने कोरडं असे तानाच छान एकत्र करून घेऊया. आता हळूवार पाणी टाकत याचा अगदी छान असा घट्टसर एक गोळा तयार करून घेऊया. तर येथे मी घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे. आता याला आपण थोडंसं तेल टाकून मऊ करून घेऊन याला भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट झाकून बाजूला ठेवूया. म्हणजे यातील तो जो रवा आहे तो छान फुगून पीठ मऊसर होऊन तयार होते. आता अशा प्रकारे आपण हे बाजूला ठेवूयात. आता पीठ भिजेपर्यंत आपण हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी करून घेऊया. ची चटणी कशी करायची यासाठी लागणारे साहित्य: पुदिना, मिरची, लसूण, आले, जिरे, कोथिंबीर आणि मीठ. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये निवडलेली मिरची घ्यायची आहे. साधारण इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर यामध्येच आपण निवडलेलं लसूण टाकून घेऊया. 15 ते 20 पाकळ्या येथे मी टाकून घेतल्या आहेत. त्यानंतर आता येथे मी पुदिना घेतला आहे. त्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे सर्व जिन्नस एकत्रित करून मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया.
तसेच यामध्ये थोडेसे पाणी घालून ती अजून बारीक करून आपण इथे घेतली आहे. आता या ठिकाणी आपली हिरवीच चटणी म्हणजेच पुदिना चटणी तयार झाली आहे. पुदिना चटणी ही जास्त पातळ करायची नाही, जेणेकरून आपल्याला त्या पापड चाटवर व्यवस्थित पसरवता येईल. तर आता आपली पुदिना चटणी येथे तयार झाली आहे. आता आपण हिरवी मिरचीचे वाटण करून घेऊयात, म्हणजेच रगडा. तर येथे मी साधारण 10 ते 12 मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहे. हा रगडा आपल्या आवडीनुसार करायचा आहे. मिरचीच्या वाटणामध्येच थोडेसे मीठ घालून घेऊया, म्हणजे मिरची चांगली बारीक होते. आता आपला मिरचीचा रगडा इथे तयार आहे. आता आपण उकडलेले बटाटे स्मॅशरने चांगले बारीक करून घेऊया. बटाटे हे कधीही जास्त शिजून घ्यायचे नाही. हे चांगले बारीक करून घेत आहोत. त्यानंतर टमॅटो बारीक चिरून घेऊया. आता तापत ठेवलेल्या कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. ही जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि मिरचीचा थोडासा रगडा एकत्र करून आपण इथे टाकून घेतला आहे. त्यानंतर हे चांगले मिक्स करून त्यामध्ये हळद, हिंग, थोडेसे लाल तिखट टाकून मीठ टाकले आहे आणि आता यामध्ये थोडेसे पाणी घालून ते थोडेसे उकळून दिल्यानंतर आता यामध्ये आपण स्मॅश केलेले बटाटे येथे टाकून देऊयात. तसेच बारीक चिरलेला टमॅटो या बटाट्यामध्ये टाकावे. आता यामध्ये पाणी टाकून हलवून घ्यावे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालावी आणि भाजी चांगली ढवळून तिला मंद आचेवर साधारण 5 ते 7 मिनिट घट्ट होईपर्यंत शिजू द्यावी. यानंतर आपण भिजवून ठेवलेल्या मैद्याच्या गोळ्याला छोटे छोटे पुऱ्या तयार करून काटा चमच्याने त्यावर असे टोचे मारून घ्यावे. येथे तापत ठेवलेल्या तेलामध्ये ही लाटलेली पुरी आपण येथे सोडावी. यानंतर व्यवस्थित हलवून त्या पुरीला फुगू न देणे, म्हणजे आपली जी पुरी आहे ती कडक पापड म्हणून तयार होईल. या पापडचा जर पूर्ण व्हिडिओ आपणास सविस्तर पाहायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मैदाचा खाकरा हा व्हिडिओ पाहावा. या ठिकाणी उलटसुलट करून हलकी ब्राऊन रंगाची होईपर्यंत हे पापड आपण तळून घेणार आहोत. या ठिकाणी आपला पापड तयार झाला आहे. आता याचे तेल निथळून आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हा पापड चाट सर्व कसा करायचा ते आपण पाहूयात. येथे एका डिशमध्ये आपण तळलेला पापड घेतला आहे. यावर आता आपण तयार केलेली बटाट्याची भाजी पूर्ण पापडवर पसरून घेऊया. अशा पद्धतीने भाजी आपली पसरून झाली आहे. त्यावर आता हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी, मिरचीचा रगडा, यानंतर आंबट गोड चिंचाची चटणी, यानंतर आता आपण बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर पसरून घेऊया. त्यावर बारीक शेव टाकून घेऊया. बस काही मिनिटात तयार आहे खुसखुशीत आणि चविष्ट पापड चाट. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच सोप्या आणि झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला नक्की विसरू नका हा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने राहा, चविष्ट खा.